स्वाद कट्ट्यामध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे व्हाईट सॉस पास्ता। त्याकरिता इथे मी पास्ता बॉईल करून स्ट्रेन करून याला तेल लावून घेतलेला आहे। चीज घेतलाय, बटर घेतलाय, 2 चमचे मैदा घेतलाय आणि 1 ग्लास इतका दूध घेतलाय। आता वळूया कृतीकडे। मी पॅन ठेवलाय, आता त्यामध्ये मी बटर घालत आहे। बटर व्यवस्थित मेल्ट करून घ्यायचं आहे। मी 2 चमचे इतका मैदा घालत आहे, तो व्यवस्थित रोस्ट करून घ्यायचा आहे। शिजत आलेला आहे, आता यामध्ये मी थोडं थोडं करून दूध घालत आहे। आता यामध्ये हा दूध घालत आहे आणि हा व्यवस्थित मिक्स करून घेत आहे। आपला सॉस तयार होत आलेला आहे। तुम्ही त्याची थिकनेस बघू शकता। मी आता इथे चवीपुरती मीठ घालत आहे। हे व्यवस्थित स्टर करून घ्यायचं आहे। आता मी यामध्ये थोडंसं काळी मिरी पावडर घालत आहे। आता ही पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। तुम्हाला हवं असेल तर यामध्ये तुम्ही मिक्स्ड हर्ब आणि चिली फ्लेक्स पण घालू शकता। आता हा जो पास्ता मी बनवला आहे, बॉईल केलेला आहे, तो मी पास्ता यामध्ये घालत आहे। आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि त्याच्यावरती ग्रेट केलेलं चीज घालायचं आहे। जर तुम्हाला सॉसची कन्सिस्टन्सी कमी वाटत असेल तर तुम्ही यामध्ये थोडं दूध घालून वाढवूही शकता। आपला व्हाईट सॉस पास्ता तयार आहे। आता मी याची प्लेटिंग करून घेते। मी इथे हा पास्ता ड्राय बनवला आहे। तुम्हाला जर सुपी हवा असेल तर यामध्ये दूध घालून मायक्रोवेव्ह करून तुम्ही सुपी बनवू शकता।